जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलच तुम्ही पाहिलेलं आहे. शिक्षकेतर कर्मचारी भरतीची ही जाहिरात आहे. परमनंट जाहिरात आलेली आहे आणि ही आश्रमशाळेवर आलेली ही परमनंट भरतीची जाहिरात आहे. तुम्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आता संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे. कोणते पद या आश्रमशाळेवर भरले जाणार आहे आणि वेतन श्रेणी काय, प्रकार कशा प्रकारे, परीक्षा कशी पद्धत होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली ही त्या आश्रमशाळेच्या माध्यमातून देण्यात आलेली ही जाहिरात आहे. परमनंट भरतीची जाहिरात आहे. पहा आता समजून घेऊ परिपूर्ण संपूर्ण जाहिरात कशी आहे. तर आता वरत पाहत आहे तुम्ही. बंजारा जागृती संघ ताडा शिरसाडा संचालित वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ताडा शिरसाळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. पाहता आश्रमशाळा जी आहे आता ताडा शिरसाळा या ठिकाणी ही आश्रमशाळा आहे. वसंतराव नाईक प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा ही आहे आणि तालुका सिल्लोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे या आश्रमशाळेवर निघालेली ही परमनंट भरतीची जाहिरात आहे. आता इथं पहा तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक पत्र क्रमांक दिला आहे. विवशा पत्र क्रमांक 146 विजा भज 2 दिनांक 21/5/2026 नुसार सरळ सेवा पद्धतीने खालील प्रमाणे रिक्त पदे भरावायची आहे. अनुदान प्रकार काय 100%. म्हणजे ही जी प्राथमिक आश्रमशाळा आहे ही 100% अनुदानित आहे. म्हणजे 100% गव्हर्नमेंट ही शाळा आहे. आणि इथं तुम्हाला कुठं आहे ही शाळा? ताडा शिरसाडा या ठिकाणी. म्हणजे ताडाच हे गाव आहे आणि त्याला एक शिरसाडासुद्धा असं म्हटलं जाते. कोणत्या तालुक्यात आहे? सिल्लोड तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि 100% ही जाहिरात आहे. आणि इथं तुम्हाला सगळं दिलं आहे. इथे महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांचे पत्र क्रमांकानुसार हे जाहिरात काढण्यात आलेली आहे या शाळेवर. पाहता परमनंट पदभरती ही आहे. चांगली संधी आहे आपल्यासाठी. पहिलं पद जे आहे शिपाईचं आहे. येथे पदसंख्या आहे 2. शिपाईचे किती पदं भरले जाणार आहे? 2 पदं. शैक्षणिक पात्रता काय आहे? 12वी पास असला पाहिजे विद्यार्थी. 12वी पास. सवर्ग कोण आहे याच्यामध्ये? अज 1. अज म्हणजे काय? अनुसूचित जाती 1. भज 1. समजलं? आता आता शिपाईचे जे 2 पदं आहे अनुसूचित जातीसाठी आणि भजसाठी आणि वेतन श्रेणी तुम्हाला इकडे दिसत आहे स्क्रीनवर. 15,000 पासून तर 47,600 पर्यंत आहे. कामाठी नावाचं जे पद आहे कामाठी हे एक पद आहे. हे किती पद आहे? 1 पद. आणि त्यानंतर आहे मदतनीसचं पदसंख्या किती आहे? 1च आहे. नंतर जे स्वयंपाकी जे पद आहे स्वयंपाकीची पद किती आहे? 2 पदं. मदतनीसचं 1 पद आणि कामाठीचं 1 पद. असे टोटल पदं आहे 6. टोटल पद किती आहे? एकूण 6. समजलं? आता याच्यामध्ये शिपाई या पदासाठी तुम्हाला 2 हे पदं दिलेले आहे. परंतु इथं म्हणजे अनुसूचित जाती आणि एक दुसरं कुठल्याही कॅटेगरीसाठी इथं उल्लेख दिसत नाही. पण आता हे आपण ज्या वेळी प्रत्यक्षात त्या आश्रमशाळेमध्ये जाऊ तर आपल्याला तेव्हा तिथं परिपूर्ण माहिती समजणार आहे. आता कामाठीची इथं भज बचं दिलेलं आहे. आणि नंतर स्वयंपाकीचं हे पद दिसत आहे. मदतनीसचं हे पद दिसत आहे आणि कामाठीचं हे पद दिसत आहे. आणि हे जे कामाठी, मदतनीस आणि स्वयंपाकी याला जी शैक्षणिक अर्हता आहे ती किती आहे? 7वी पास आहे. ते किती आहे? 7वी पास. आणि जे शिपाईचं जे आहे ते किती आहे? 12वी पास. आणि जे स्वयंपाकी स्वयंपाकी या पदासाठी पगार किती दिलेला आहे? 16,600 पासून तर 52,400 पर्यंत. वयोमर्यादा किती आहे याच्यासाठी? वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 43 वर्ष. म्हणजे आपलं वय हे 18 वर्ष परिपूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 43 वर्ष हे असलं पाहिजे. पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह दिनांक 15/6/2026 रोजी कधी यावं लागते आपल्याला या शाळेमध्ये भेट कधी द्यावं लागते आपल्याला? 15/6/2026 रोजी. 15/6 म्हणजे 15 जून येणारी सकाळी 11 वाजता वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ताडा शिरसाळा तालुका शिरसोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. तुम्हाला
स्वखर्चानं या आश्रमशाळेमध्ये उपस्थित राहावं लागते. टिप पहा त्यांनी काय दिली आहे. उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. पहा, ज्यावेळी तुम्ही तिथं जाल, विद्यार्थ्यांची संख्या किती ठरते. जर समजा 1 आणि 2 समजा 10-20 विद्यार्थी आले तर परीक्षा होऊ शकत नाही. जर समजा विद्यार्थ्यांची संख्या जर तिथं जास्त असेल तर नक्कीच तिथं काय होणार आहे, तुमची उमेदवारांची एक लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा इथं आणि तसंच प्रात्यक्षिक चाचणीसुद्धा घेण्यात येणार आहे. आणि नंतर 2 नंबरच्या टिपमध्ये पहा काय देण्यात आले. स्वयंपाकीने मदतनीस या पदासाठी महिला उमेदवारांना काय देण्यात आलं आहे, प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि इथं तुम्हाला शाळेचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. तुम्ही या संपर्क क्रमांकावर फोन करून त्यांना अधिक डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता. समजलं. ही परमनंट भरती आहे. तुम्ही इथं सगळं वेतन श्रेणी तुम्ही पे स्केल वगैरे सगळं पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला स्वखर्चानं 15/6 म्हणजे 15 जून 2026ला तुम्हाला तिथं स्वखर्चानं तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागते. आणि विद्यार्थ्यांची संख्या जर असेल तर त्याच दिवशी लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक चाचणी. समजलं. लेखी नंतर तुमची ओरल, तोंडी परीक्षा म्हणजे ओरल आणि प्रात्यक्षिक चाचणी म्हणजे तुम्हाला तिथं काही तुम्हाला प्रात्यक्षिक चाचणी घेणार आहे तुमची तिथं. म्हणजे जर समजा शिपाईचं असेल तर तुम्हाला जसं आता कोर्टामध्ये प्रात्यक्षिक चाचणी होत असते, त्याच प्रकारची ही चाचणी असेल. म्हणजे त्याला साफल्य चाचणी असं म्हणतो. तशाच प्रकारची ही चाचणी होईल. मदतनीसची सुद्धा त्याच प्रकारे होईल आणि नंतर तुमची ओरल होईल आणि हे संपूर्ण गुण धरून तुमचं तिथं सिलेक्शन होणार आहे. समजलं. अशी ही शिक्षकेतर कर्मचारी भरती आश्रमशाळेवर निघालेली आहे आणि ही एक चांगली संधी आहे. समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.